ज्या गजेंद्राने आपल्या परिवारासाठी सर्व धन संपत्ती ऐश्वर्य सगळं कमावून ठेवलं होतं, पण सरोवरामध्ये स्नान करण्याकरिता ज्या वेळेला गेला, जलक्रीडा ज्या वेळेला करायला लागला आणि मगरीने पाय पकडला, त्यावेळेला ज्या नातेवाईकांसाठी हाडाचे काळ रक्ताचं पाणी जीवाचं रान केलं होतं, एक एक करून सगळे सोडून जायला लागले महाराज. कुणीच नाही राहिलं गजेंद्राजवळ. आपल्यालाही अशा अनुभूती कधी कधी जीवनामध्ये येत असतात. लक्षात घ्या, संकट ज्या वेळेला जीवनात येतात, जवळचे लोक सुद्धा लांब निघून जात असतात. आणि ज्या वेळेला जीवनामध्ये सगळं चांगलं घडतं, दूरचे पण जवळ येत असतात. म्हणून संकटामध्ये प्रत्येकाची परीक्षा होते. संकट आलं की आपण घाबरतो, पण घाबरण्यासाठी संकट कधीच नसतं. संकट आपल्याला दाखवून देतं आपले कोण आणि परके कोण. संकट जरूर जीवनामध्ये यावं. संकटाच्या वेळेलाच तर खरी माणसाची परीक्षा त्या ठिकाणी होत असते. लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्याकडे पैसा धन संपत्ती ऐश्वर्य आहे, तोपर्यंत सगळे आपल्या जवळपास फिरत असतात. गरिबी जीवनामध्ये येऊ द्या, दुःख जीवनामध्ये येऊ द्या, दारिद्र्य जीवनामध्ये येऊ द्या, त्यावेळेला खरी परीक्षा होते कोण आपल्या जवळचं आहे, कोण आपल्या लांबचं आहे. संकट आपल्याला तोडून टाकण्यासाठी येत नाही, संकट आपल्याला आणखी मजबूत बनवण्यासाठी येतात. संकट जीवनामध्ये कितीही येऊ द्या, कधी खचून जाऊ नका, कधी तुटून जाऊ नका. कारण रस्त्याने जात असताना एकदा वडाच्या झाडाखाली देवाची तुटलेली मूर्ती पाहिली आणि मनामध्ये विचार आला, अरे जीवनात किती संकट आले, किती दुःख आलं, तर तुटून जायचं नाही, खचून जायचं नाही. कारण तुटल्यानंतर जर लोक देवाला घरात ठेवत नाही, आपण तर माणसं आहोत. लक्षात घ्या, हम किस खेत की मुली है. देवाला लोक घरात ठेवत नाही, तुटल्यावर घराच्या बाहेर काढून देतात. आपण तर माणसं आहोत, तुटायचं नाही, खचायचं नाही, यासाठी अध्यात्म आहे. आणि म्हणून ज्या वेळेला गजेंद्रावरती संकट आलं, एक एक सोडून निघून जायला लागले सर्व, त्यावेळेला गजेंद्राने धावा केला भगवान परमात्म्याचा. भगवान परमात्म्याचा ज्या वेळेला धावा केला, ओम नमो भगवते तस्मै यतैत पुरुषाय जाय परेशाय धीमहि. जो कोणी सत्य स्वरूप असलेला भगवान परमात्मा त्याचा दावा केला, त्या सरोवरामध्ये असणारा एक कमळाचं फूल घेतलं, नेत्रातून गडगड अश्रू व्हायला लागले. ते ईश्वराला जसं समर्पित केलं महाराज, आला भगवान परमात्मा. कनवाडू कृपाडू भक्ता लागी मोही, कनवाडू कृपाडू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा त्वा केला विठाई. पांडुरंगे हो पांडुरंगे, जीवीचे जीव लगे हो पांडुरंगे. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. त्या मगराचा वध केला, त्या मगराचा वध करून गजेंद्राचा उद्धार त्या ठिकाणी केला. पुढे समुद्र मंथनाची कथा आलेली आहे. या समुद्र मंथनाच्या कथेमध्ये समुद्र मंथन ज्या वेळेला झालं, 14 रत्न त्या ठिकाणी निघाले. ऐरावत नावाचा हत्ती निघाला, उच्चैश्रवा नावाचा घोडा निघाला, साक्षात लक्ष्मी माता निघाल्या, अनेक रत्न निघाले. लक्ष्मी माता ज्या वेळेला आल्या, लक्ष्मी मातेचा नारायणाबरोबर त्या ठिकाणी विवाह झाला. शुभ मंगलम सावधान. सावधान म्हटलं की असे झोपलेले पण जागे होतात. आणि मग
त्यावेळेला त्या ठिकाणी समुद्र मंथनाची कथा ज्या वेळेला झाली, समुद्र मंथन झालं, सुरुवातीला विष निघालं आणि विषाच्या बाजूला संपूर्ण दैत्य होते, ते पटापट त्या ठिकाणी मरायला लागले. अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी भगवान परमात्मा आले. ज्या वेळेला राहू आणि केतू यांच्या लक्षात आलं, त्यावेळेला ते सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येऊन बसले. थोडं अमृत गेलं म्हणून शिरच्छेद केल्यानंतर सुद्धा राहू आणि केतू आजही आपल्याला त्रास देण्यासाठी आकाश मंडलामध्ये आहेच. आणि ज्या वेळेला समुद्र मंथन त्या ठिकाणी झालं, विष ज्या वेळेला आलं, महादेव प्रसन्न झाले आणि भगवान भोलेनाथाने ते सगळं विष प्राशन केलं, कंठात धारण केलं. म्हणून एक नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं, बोलिये नीलकंठ भगवान की. एक आरती आपण घेत असतो, संपूर्ण समुद्र मंथनाची कथा ते एका आरतीमध्ये आलेली आहे. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल उठविले. सुरपण प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझे कर्पूर गौरा. जय देव जय देव. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. समुद्र मंथनामध्ये अमृतासाठी देव आणि दानवांचा महासंग्राम झाला आणि दैत्यांचा राजा बली मूर्छित पडला. शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येच्या द्वारा त्याला जिवंत केलं. संजीवनी विद्येने मेलेले माणसं जिवंत होतात. संजीवनी विद्या मला पण येते बरं, फक्त फरक एवढा आहे, शुक्राचार्य जेव्हा म्हणायचे तेव्हा मेलेले जिवंत व्हायचे, मी म्हटल्यावर झोपेतले जागे होतात. एवढाच फरक आहे फक्त, नाहीतर मला पण येतो संजीवनी मंत्र. आणि म्हणून संग्राम ज्या वेळेला झाला, त्याच्याकडून धर्म कार्य त्या ठिकाणी करून घेतले. स्वर्गाचं अधिपत्य त्याला मिळालं आणि देवता पुन्हा दुःखीत झाल्या. म्हणून भगवान परमात्म्याने एक अवतार त्या ठिकाणी धारण केला, तो म्हणजे वामन अवतार. बोली वामन भगवान की. वामन अवतारामध्ये 3 पावलं भूमी ज्या वेळेला मागितली, पहिल्याच पावलामध्ये सर्व पृथ्वी व्याप्त केली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग व्याप्त केला. तिसरं पाऊल ठेवण्यासाठी विचारलं, सांग कुठे ठेवू. सांगितलं, देवा माझं सगळंच दिलं पण मी पणा शिल्लक राहिलेला आहे, तुमचं तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. तुका म्हणे बडी जीव दिला पायातडी, पाताळात बलीला त्या ठिकाणी घातलं. आणि भगवान परमात्मा स्वतः बळीच्या द्वारावर द्वारपाल झाले. रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतः ब्राह्मणीन माऊलीचं स्वरूप लक्ष्मी मातेने धारण केलं. बलिराजाला राखी बांधली आणि भेट म्हणून आपल्या पतीलाच परत मागून घेतलं आणि दोघेही वैकुंठाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की.